आज सकाळी सकाळी वेळ होता तर म्हटलं एक मंडे राईड होऊन जाईल. मग रायडिंगसाठी जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं वेअर केलं आणि निघालो. त्यात मी राईडसाठी सिलेक्ट केला वणीचा रोड. तर तो क्लिअर असतो सकाळी सकाळी, गर्दी नसते आणि सिमेंट रोड असल्यामुळे टेन्शन पण नसतं. 30 किलोमीटरनंतर मी थांबलो आमच्या मेन शाखेवरती. तिथे चहा वगैरे घेतला. लवकर आलेलो होतो त्यामुळे म्हटलं तिथल्या जगदंबा मातेच्या मंदिरात जाऊ. तर योगायोगाने आरती पण मला तिथे भेटली. मेन आरती झाल्यानंतर तिथल्या असलेल्या गणपती मंदिर दर्शन घेतलं आणि मंदिराचा परिसर एकदम क्लीन होता. कुंड वगैरे पूर्ण साफ होते. तर टाईम झाला होता घरी निघायचा. त्यात आपल्या हेल्मेटला एक छान ऑप्शन दिलेलं आहे की एक वायझर दिलेलं असतं जे की सनलाईटपासून प्रोटेक्ट करतं. निम्या रस्त्यात पोहोचलो तिथे मित्र भेटला रस्त्यामध्येच. तर त्याने तिथे थांबवलं. मग चहा घेतला, मित्रासोबत बोलणं वगैरे झालं आणि परत निघालो आपल्या घरी, कारण थोडं काम होतं. तर घरी येऊन निवांत झालेलं होतं. आता ते पिल्लू जे आपण आणलेलं होतं ते आता बऱ्यापैकी हेल्दी झालं होतं. त्याला दूध वगैरे ठेवलं आणि मला पण भूक लागली. त्यात मी लंचमध्ये मल्टीग्रेनची रोटी ती ॲड केलेली. त्याच्यामध्ये आपल्याला जे मायक्रो फायबर्स आणि प्रोटीन्स ते ॲड होऊन जातात. वेळ होता तर पिंपळगाव निघालं, पण त्यात वातावरण इतकं खराब झालेलं होतं की मोठी गाडी घेऊन जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. वाटलं तसं झालं. पिंपळगावला आलो आणि इतका पाऊस सुरू झाला. आणि ह्या सीझनचा पाऊस म्हणजे हा मेन तर नुकसानीचाच असतो. तर बऱ्यापैकी शेतीचं नुकसानच होतं आहे. पण ठीक आहे, वातावरणाला टॅकल करणंच आपल्या हातात असतं.